तेवीस फेब्रुवारी आणि संत गाडगेबाबा जयंती निमित्त मी रोज शब्द सांगणाऱ्या तरुण पिढीने सांगणारे ऐकून गायले मिळत असते. दुखलेल्यांना अन्न, लहान मुलांना पाणी, विधवांना वस्त्र, गोरगरिबांना शिक्षण, बेघरांना घर, हाच खरा धर्म अशी शिकवण देणारे सत्यजित विवेकानंद संत गाडगेबाबा यांचा जन्म ह्या शहरात म्हणजे अमरावती जिल्ह्यातील सेनगाव या गावी झाला. लहानपणी वडील वारल्यामुळे त्यांना मामाच्या गावाला घेऊन आली. त्यांना कोणतेही काम मनापासून करण्याची हौस होती. काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता. त्यावेळी महाराष्ट्रात अंधश्रद्धेने साम्राज्य पसरले होते म्हणून त्यांनी ते फिरवण्यासाठी आपल्या घरदाराचा त्याग केला. म्हणून म्हणतो, सोडून सर्व घरदार तोडले पास मायेचे, सोडून सर्व घरदार तोडले पास मायेचे, अनुवादी फिरून पायी विसरू बसले बहुजनांचे, डोक्यावर झिंगा, अंगावर शिंगा आणि एका हाती मराठा आणि एका हाती मुख्य मस्तके खापर असा त्यांचा वेश होता. ते एका हाती मराठा घेत व गाव झाडीत खर्च करायचे व संध्याकाळी त्याच जागी कीर्तन करायचे. म्हणजेच ते लोकांच्या गावातील घाणीसोबत लोकांच्या मनातली घाण सुद्धा स्वच्छ करायचे. अशा या थोर संतांवर भाष्य करताना संत तुकारामाच्या अभंगाची आठवण होते. म्हणजे जे का रंजले गांजले त्याची म्हणे, जो आपले त्याची साधे खावा देव त्याची जाणावा. अशा या महान व्यक्ती माझे परत एकदा नम्र अभिवादन.